प्राचार्यांनी नोटीस केली. बाकीचे लोक काय करतात? लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? लिनियर ऑपरेटर पाहिले होते आणि काय आपण एक्झाम्पल पाहिले होते लिनियर ऑपरेटरचे. काय काय पाहिले होते? इनव्हर्स कसा काढायचा आणि इनव्हर्स कसं काढायचं हे पाहिलं होतं. सिंग्युलर इन्व्हर्टिबल आहे कसं हे दाखवायचं हे पाहिलं होतं. आता आपण हे एक्झाम्पल पाहू. तर एफ हे फंक्शन आहे R3 पासून. हे पाहिलं होतं एक्झाम्पल? नव्हतं पाहिलं ना? हे एक्झाम्पल पाहिलं होतं का? नव्हतं पाहिलं ना? नाही सर, नाही एफ हे फंक्शन आहे R3 पासून R2 पर्यंत. जी हे फंक्शन आहे R3 पासून R2 पर्यंत. एफ असा डिफाईन केलाय, जी हा असा डिफाईन केलाय. तर एफ प्लस जी साठी फॉर्म्युला काढायचा आहे, 3f साठी फॉर्म्युला काढायचा आहे, 2f मायनस 5g साठी फॉर्म्युला काढायचा आहे. तर कसं काढणार? एफ प्लस जी ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय झेड जी ऑफ एक्स वाय झेड. हे आपण डिफाईन केलेले आहे अशा कंडिशन. मग ही कंडिशन काय? एफ ऑफ एक्स वाय झेड काय आहे? 2x, y प्लस झेड ही. आणि जी ऑफ एक्स वाय झेड काय? x, y x मायनस y सॉरी x मायनस झेड ऍडिशन केली हे किती आले? 3x मायनस झेड 2y प्लस हे समजलं? ही अशी डेफिनेशन आहे डिफाईनची. म्हणजे हा नवीन फंक्शन आहे. कुठून कुठवर आहे? कुठून कुठवर आहे सांगा बरं? एफ प्लस जी हे फंक्शन आहे कुठून? R3 पासून R2 पर्यंत. याचा डोमेन येतो काय असतो? हा, डिफाईन कसं केलंय? एफ प्लस जी ऑफ एक्स वाय झेड R3 मधला एलिमेंट घ्यायला पाहिजे ना. तो कसा येतोय? हा असा येतोय 3x मायनस झेड. म्हणजे मला नवीन फंक्शन मिळालं. हे पण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असतं, आपण चेक केलेलं आहे. एफ आणि जी जर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असतं तर त्यांची ऍडिशन पण काय असते? लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असतं. म्हणजे मला हे नवीन फंक्शन मिळतंय. हे पण मला नवीन फंक्शन मिळणार आहे 3f. 3f हे फंक्शन कुठून कुठवर मिळणार आहे? तर सेम स्पेस मधून मिळणार आहे. R3 पासून R2 पर्यंत हे मिळणार आहे मला. आता पहा 3f डिफाईन कसा करायचा? 3f ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू कसा डिफाईन करणार मी? हे नवीन फंक्शन आहे तर कसं करणार? आताच्या डेफिनेशन नुसार 3f ऑफ एक्स वाय झेड सॉरी हा असा 3 ऑफ एफ ऑफ एक्स वाय झेड. डेफिनेशन आपण कसं केलता की 3 हा आउटसाइडला काढला होता. एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ एक्स वाय झेड. एफ ऑफ एक्स वाय झेड काय आहे? तर 2x, 3 2x, y प्लस झेड. याच्या प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. म्हणजे हा काय? 6x प्लस 3y सॉरी 6x, 3y प्लस 3z असं. समजलं हे? यस सर. आणि शेवटचं कसं करणार हे तुमच्यासाठी होमवर्कलाच राहून द्या. हे काय आहे? 2f मायनस 5g ऑफ एक्स वाय झेड 2f ऑफ एक्स वाय झेड मायनस 5g ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू दिस. आता हे तुम्ही करू शकता. काय करायची गरज आहे का? नो सर. आता हे आपण पाहू. एफ हे फंक्शन दिलेलं आहे R3 पासून R2 पर्यंत दिलेलं आहे. R पर्यंत. आता पहा मी इथं लिहितो R3 टू R2 कोणतं फंक्शन आहे? एफ हे फंक्शन आहे. आणि जी हे फंक्शन कुठून आहे? R2 टू R2 कोणतं फंक्शन आहे? जी फंक्शन. आता पहा मला जी सर्कल एफ काढायचं आहे. म्हणजे आधी कोण ऑपरेट व्हावं लागेल मला? जी. आपल्याला काय काढायचं? जी. एफ आधी ऑपरेट व्हावं लागेल. म्हणजे आधी मला कोणतं घ्यावं लागेल? एफ घ्यावं लागेल. म्हणजे R3 टू R2 मी काय करतो? एफ हे फंक्शन घेतो आणि R2 टू R2 हे कोणतं फंक्शन घेतो? जी हे फंक्शन. जी हे फंक्शन घेतो. आता पहा मग एफ हा घेताना जी सर्कल एफ हा जी सर्कल एफ हे याचा डोमेन काय असेल? हा R3 असेल बरोबर. आणि कोडोमेन काय असेल? R2. हा काय असेल? R2 असेल. हे मग याच्यातला हा एलिमेंट घेताना कसा घेणार आहे? जी सर्कल एफ ऑफ R3 मधला एलिमेंट घेईल ना. म्हणजे हा काय घेणार आहे? एक्स, वाय, झेड हा घेईल. मग हा कसा डिफाईन करतो? जी ऑफ एफ ऑफ एक्स, वाय, झेड विच इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स वाय झेड. काय आपलं डेफिनेशन काय इथं पहा? 2x,
कॉमा वाय प्लस Plus झेड हा झाला. y plus z. आता जी काय करतोय, जी हा काय करतोय, जो पहिला कोऑर्डिनेट आहे त्याला सेकंडला नेतो, Element. सेकंड कोऑर्डिनेट त्याला काय करतो, पहिल्याला एक्सचेंज करतोय. पहिल्या म्हणजे हे जागेवर. जर मी ऑपरेट केलं तर काय येणार आहे, वाय प्लस झेड g of y y plus plus z, comma comma 2x. 2x. बरोबर. म्हणजे हे जे नवीन फंक्शन मिळालं जी सर्कल आहे ते डिफाईन कसं केलेलं आहे, जी सर्कल एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू काय केलेलं आहे, y वाय plus z, प्लस comma झेड 2x. समजलं हे? Yes, sir. Yes, sir. म्हणजे आपण इथं किती फंक्शन करू शकतो, एकापेक्षा जास्त करू शकतो. आता जर मला जी सर्कल एफ जर काढायचं असेल तर व्हॅलिड आहे का, अरे चेक करायचं. सर जी सर्कल एफ तर काढलाय ना. F circle G, F circle सॉरी G. एफ सर्कल जी व्हॅलिड आहे का, तर याचा कोडोमेन इज इक्वल टू याचा काय असावा लागतो, F चा डोमेन. domain असावा जीचा लागतो. कोडोमेन काय आहे, जीचा कोडोमेन काय आहे, R2 आहे. R2. तो याचा R2. डोमेन आहे का, नो आहे सर. का, हे एफ सर्कल जी एक्झिस्ट होणार नाही. समजलं? येस सर. Yes, sir. मॅप केलेलं आहे डिफाईन. हे आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे की झिरो मॅपिंग काय असतं, म्हणजे जो होम सेट असतो ना ऑल लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा, तर त्याचं झिरो मॅपिंग काय असतं, तर हा झिरो मॅपिंग असतं. झिरो ऑफ व्ही इज इक्वल टू व्ही आणि निगेटिव्ह कसा असतो तर -1 के इज इक्वल टू काय करायचं, -1 घ्यायचं. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. हा प्रूफ पण मी तुम्हाला वर्गात सांगितलेला आहे, ते एवढं काय हे घेऊ नका. आता पहा हे एक्झाम्पल पाहू. एफ हे कुठून आहे, R3 पासून R2 पर्यंत. जी R3 हे पासून कुठून आहे, R2 R3 पासून R2 पर्यंत. एच हे कुठून आहे, R3 पासून R2 पर्यंत. आता हे सगळं हे 3 मॅपिंग दिलेले आहे. हे काय दिलेले आहे, 3 मॅपिंग दिलेले आहे. म्हणजे एफ जी एच ह्या 3 मॅपिंग दिलेले आहे. ह्या 3 मॅपिंग हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर हे कुणाचे एलिमेंट झाले, ह्या सेटचे झाले. कुणाचे झाले, R3 पासून R2 पर्यंत असणारे होमोमॉर्फिझम. लक्षात आलं? आणि एच हे मॅपिंग आहेत, म्हणजे हे इलिमेंट आहेत ह्या सेटचे. मग जर इलिमेंट असतील तर आपण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट चेक करू शकतो ना. जर आपल्याकडे वेक्टर आहे तर आपण त्याची डिपेंडन्सी आणि इंडिपेंडन्सी चेक करू शकतो. म्हणजे हा स्पेस झाला, याच्यातले पण आपण काय करू शकतो, याची डिपेंडन्सी इंडिपेंडन्सी काय करू शकतो, चेक करू शकतो. मग इथं मला मॅट्रिक्स वगैरे काय करता येईल का, तर नाही करता यायचं. मग मला काय करावं लागेल, आपली युज्युअल डेफिनेशन काय आहे, स्पेस लक्षात आलाय का तुमचा, इथं वेक्टर स्पेस कोणता घेतलाय, सेट ऑफ ऑल लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम R3 टू R2. त्याच्यातले 3 वेक्टर घेतले मी. याचं डायमेन्शन किती येईल सांगा बरं, 6. डायमेन्शन किती येईल, डायमेन्शन किती येईल, 6. 3 × 2 इज इक्वल टू 6. जर मी याच्यात 8 फंक्शन दिले, जर मी 8 फंक्शन दिले आणि विचारलं लिनियरली डिपेंडंट आहे का लिनियरली इंडिपेंडंट आहे, काय उत्तर पाहिजे तुमचं, लिनियरली डिपेंडेंट. Dependent आहे. डिपेंडंट. का, कारण 6 पेक्षा मोर वेक्टर काय राहतात तुमचे, लिनियरली डिपेंडंट राहतात. म्हणजे असं. Dependent पण इथं किती नसल्यामुळे. दिले, इथं किती वेक्टर दिलेत, 3. 3च दिले. 3. आता इथं जर हे 3 वेक्टर जर दिले असतील तर आपण सांगू शकत नाही डिपेंडंट असेल की इंडिपेंडंट असेल. मग आपल्याला काय करावं लागतील, बाय डेफिनेशन चेक करावं लागतील. काय करावं लागतील, बाय डेफिनेशन चेक करावं लागतील. मग बाय डेफिनेशन काय आपली, बाय डेफिनेशन काय, तर ते असे लिहायचे, एक्सएफ प्लस वाय जी प्लस झेड एच इज इक्वल टू 0 करायचे आणि एक्स वाय झेड चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बरोबर. इथं यांनी काय घेतलं, एबीसीडी घेतलं, आपण तेच घेऊ. म्हणजे हे इक्वेशन फॉर्म करायचं. या एबीसी च्या फक्त आणि फक्त व्हॅल्यू जर 0 असतील, फक्त आणि फक्त व्हॅल्यू 0 जर असतील तर काय म्हणणार मी, लिनियरली इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट. नॉन 0 जर व्हॅल्यू मिळत असतील तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट आहे. डिपेंडंट. समजलं हे? येस सर. मग आता मला ए बी सी च्या व्हॅल्यू काढायच्या, कशा काढणार, नेमकं काय करणार ना, कसं सॉल्व्ह करणार याला, तर याच्यासाठी काय करायचं, एका पर्टिक्युलर काय करायचं, हे फंक्शन काही व्हॅल्यूवर ऑपरेट करायचे, त्याचे व्हॅल्यू काढायचे, त्याच्यावरून तुम्ही काय करणार, एबीसी चे व्हॅल्यू काढणार. तुम्ही काय करणार, कोणत्या तरी फंक्शन, म्हणजे हे फंक्शन कशावर तरी ऑपरेट करणार आणि त्याच्यावरून हे व्हॅल्यू काय दाखवणार, तुम्ही एबीसी चे व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आता पहा,
मग कशावर ऑपरेट करणार? एखाद्या इलिमेंटवर AF प्लस BG, हे थोडक्यात स्केलर आहे. CH ऑफ हे 0 दिसतंय ना, हे 0 काय वाटतं तुम्हाला? 0 फंक्शन म्हणण्यापेक्षा 0 काय आहे? लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे 0 लिनियर ट्रान्सफॉर्मेशन समजतं हे बोल्डनी दाखवलं, याचा अर्थ काय? ते 0 लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हा जर सिंगल 0 दाखवला हा यातला, तर तो काय आहे? नंबर आहे. हे म्हणजे हे नथिंग बट काय आहे? फंक्शन आहे. मी दोघा साईडला काय करतो? XYZ अप्लाय करू शकतो. इज इक्वल टू 0 ऑफ XYZ. राईट साईडचं आउटपुट काय येणार आहे? 0च येणार आहे. आणि हे काय होणार आहे तुमचं? AF ऑफ XYZ प्लस Y G ऑफ XYZ प्लस CH ऑफ XYZ इज इक्वल टू 0 असं येईल. बरोबर. मग हे प्रत्येक याच्यावर काय होईल? ऑपरेट होईल. मग कोणतेही पर्टिक्युलर XYZ घ्या, त्याच्यासाठी ह्या व्हॅल्यू काढा आणि त्याच्यावरून ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. फक्त 0 घेऊ नका, कारण 0 ची इमेज काय राहील? 0च राहील. मग मला ABC च्या व्हॅल्यू मिळतील का? नाही. मग सोप्या कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या? कोणत्या व्हॅल्यू सोप्या असतील? तर स्टँडर्ड बेसिस म्हणजे कोणत्या व्हॅल्यू? 1 0 0 आपण त्या व्हॅल्यू घेऊ. मग मी काय करतो पहा, हे इक्वेशन फॉर्म करतो आणि याच्या कशाची व्हॅल्यू काढतो? स्टँडर्ड बेसिसच्या येईल. तुम्ही कोणत्याही काढू शकता. आणि हा इक्वल टू काय येईल तुमचा? 0 0 येईल. का? कारण तुमचं फंक्शन R32 काय आहे? R2 आहे. ही जी लेफ्ट हँड साइड आहे, हे जे ऑपरेट होणार आहे ते कशावर होणार आहे? R3 वर ऑपरेट होणार आहे. आणि जे आउटपुट मिळणार आहे मला, हे कशातलं मिळणार आहे? R2 मधलं. म्हणजे माझं इक्वेशन कसं आलं का? हे इक्वेशन कसं येईल? AF ऑफ XYZ प्लस B G ऑफ XYZ प्लस CH ऑफ XYZ इज इक्वल टू 0 येईल. पण हा 0 कोणातला येईल? R2 मधला येईल. आता मी XYZ च्या अशा व्हॅल्यू घेणार की मला ABC च्या व्हॅल्यू काय झाल्या पाहिजे? इझिली मिळाल्या पाहिजे. पहा, मग मी बेस्ट ऑप्शन कोणता? तर E1 घेतो. E1 घेतो म्हणजे काय? E1 काय असतं स्टँडर्ड बेसिस? 1 0 1 0 0. 0. म्हणजे मी हे इथे सगळ्यात जागी काय टाकतो? 1 0 0 1 0 0 सॉरी 1 0 0. आता पहा, आपल्याला ऑलरेडी डिफाईन केलेलं, याच्यावरून व्हॅल्यू काय येईल सांगा बरं? पहिला आहे A इंटू 1 0 0 काय येईल? 1 च्या जागी इथं वर पहा, इथं आणि इथं 1 च्या जागी 1 टाकला, अदर 0 टाकले तर हा काय येणार आहे? 1 1. B च्या जागी इथं पण काय टाका? 1 1 टाका. 1 च्या जागी 1 टाका, अदर 0 टाका, हा काय येणार आहे? 2 1 प्लस C च्या जागी जर 1 टाकलं तर हा काय येणार आहे? 1 च्या जागी 1 टाकलं तर 0. समजलं? इज इक्वल टू 0 0. म्हणजे Yes, याच्यावरून तुम्हाला काय होईल? समजलं हे? Yes, sir. बरोबर आहे का? Yes, sir. मग पहा, हे A आत मल्टिप्लाय करा, B आत मल्टिप्लाय करा. मी पहिला कोऑर्डिनेट काढतो. पहिला कोऑर्डिनेट काय येईल? A प्लस 2B कॉमा. दुसरा कोऑर्डिनेट काय येईल? A प्लस B प्लस C इज इक्वल टू 0 0. म्हणजे मला इक्वेशन काय मिळालं? A प्लस ट्वाइस B A प्लस B प्लस C इज इक्वल टू 0. आता पहा, याच्यावरून मी परफेक्टली काढू शकत नाही, मला आणखी एक पाहिजे ना. मी काय करतो? आणखी एक आउटपुट पाहतो. याच्यावरून मला किती इक्वेशन मिळाले? 2 मिळाले. जर माझ्या पुढच्या इक्वेशन जर मला काय करायचंय? तिन्हीचे तिन्ही इक्वेशन काढायचे. तिन्ही इक्वेशन वरून म्हणजे E1 E2 E3 घेऊन मला हे पाहिजे. जरी तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन घेऊन जर डिपेंडंट राहिलं तर मी काय म्हणणार? माझं डिपेंडंट आहे. जर आधीच जर माझं इंडिपेंडंट आलं तर मी काय करणार? आधीच इंडिपेंडंट. इथं लगेच याच्यावरून काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या नाही. याच्यावरून जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट तुम्ही काय सांगू शकता? की C हा तुम्ही काय करू शकता? 3 घेऊ शकता. त्याच्यावरून तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. तसं करायचं नाही. मग आणखी एक स्टेज करायची. पहा इथं हे दिसतंय. सुरुवातीला काय केलं? E1 घेतलं, त्याच्यावरून मला काय मिळाले? 2 इक्वेशन मिळाले. सिमिलरली मी काय करतो? E2 घेतो, E2 याच्यावर ऑपरेट करतो. मग हे जर सॉल्व्ह केले त्याच्यावरून मला काय मिळाले? 2 इक्वेशन मिळाले. आता मी हे इक्वेशन काय करतो? सॉल्व्ह करतो. हे इक्वेशन काय करतो? सॉल्व्ह करतो. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केले तर काय होईल? 4 इक्वेशन आहे. हे 4 इक्वेशन जर सॉल्व्ह केले तर पहा, A इज इक्वल टू 0 मिळतंय, B इज इक्वल टू 0 मिळतंय आणि C पण काय मिळतंय? 0 मिळतंय. मग हे A 0 B 0 आणि C 0 आहेत, त्याच्यामुळे हे वेक्टर काय आले? हे 3 वेक्टर लिनियरली
इंडिपेंडेंट आले. इंडिपेंडेंट. लक्षात आलं. जर इथं पण सेम 2 इक्वेशन मिळत असते तर काय केलं असतं तुम्ही? इथं पण जर तुम्हाला सेम 2 इक्वेशन मिळत असते तर काय केलं असतं? तर तुम्हाला E3 घ्यावा लागला असता. तुम्हाला काय करावं लागलं असतं? E3 घ्यावा लागला असता. आणि E3 मध्ये पण सेम जर 2 इक्वेशन मिळत असते तर ते लिनियरली डिपेंडेंट असते. ते काय असते? लिनियरली डिपेंडेंट असते. समजलं? सर सेम म्हणजे कोणते सेम? सेम म्हणजे जर सपोज हे पण असंच आलं असतं, a प्लस ट्वाइस बी इज इक्वल टू 0 आणि ट्वाइस a प्लस ट्वाइस बी प्लस ट्वाइस सी इज इक्वल टू 0, म्हणजे हे याच्या मल्टिपल मध्ये ना, हे याच्या मल्टिपल मध्ये नाही. आज असं जर आलं असतं, येस सर. याच्या मल्टिपल मध्ये आलं असतं तर मला आणखी पुढचं घ्यावं लागतं असतं. म्हणजे तिथं पण जर ते मल्टिपल मध्ये आलं असतं तर आपण डायरेक्ट सांगितलं असतं की ते काय आहेत? लिनियरली डिपेंडेंट आहेत. इथं डिपेंडेंट. काय ते तुमचं इंडिपेंडेंट येते, त्याच्यामुळे तुमचं इथं स्टॉप करायचं. समजलं? येस सर. एक्झाम्पल पाहू क्विक. एफ आणि जी हे लिनियर ऑपरेटर आहेत R2 मध्ये. डिफाईन कसे केलेले? एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू वाय एक्स, जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय? 0x असे डिफाईन केलेले. एफ प्लस जी फाइंड आउट करायचं. एफ प्लस जी हे मी नाही फाइंड आउट करत, हे दोन्ही मी सी फाइंड आउट करतो. आपण सी काय विचारलंय आपण कोऱ्या जागेत हे करू. आपण एफ आणि जी दोघं काय आहेत? लिनियर ऑपरेटर आहेत, त्याच्यामुळे मी हे डिफाईन करू शकतो कंपोजिशन. मग एफ जी चा अर्थ काय आहे? एफ जी चा अर्थ काय? एफ सर्कल एफ जी. सर्कल जी. आता हे दोघं कुठून कुठवर आहे? एफ आणि जी R2 पासून R2 पर्यंत आहे. मग एफ सर्कल जी हा पण कुठून कुठं डिफाईन होणार आहे? R2 पासून R2 पर्यंत, कारण सगळेच काय आहे? R2 पासून R2 पर्यंत. हा असं आहे. मग हा कसा डिफाईन करतो? एफ ऑफ जी ऑफ एक्स वाय. आणि हा आता पहा, जी ऑफ एक्स वाय काय दिलेला आहे तुम्हाला? जी ऑफ एक्स वाय काय आहे? 0, 0,x. एक्स. आता 0,x दिलाय, हा आपला जी ऑफ एक्स आहे. आणि हा काय करतोय? एफ ऑफ एक्स वाय एक्सचेंज करतोय. चेंज करतोय, म्हणजे हा काय आला? x, 0 आला. म्हणजे 0. एफ सर्कल जी काय आला तुमचा? x, 0. म्हणजे हा नवीन मॅप आहे. हा कसा डिफाईन करायचा? तर x, 0. तर याला म्हणायचं, याला काय म्हणायचं? प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस. काय म्हणायचं? जर पहिला कोऑर्डिनेट सर्वाइव्ह होत असेल आणि दुसरा कोऑर्डिनेट 0 असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस. इथं एक्स ऍक्सिसच आहे ना, त्याच्यामुळे जीएफ काय येईल? जीएफ काय येईल? एक्स कॉमा वाय. काय येईल? जी सर्कल एफ काय येईल? चेक करू आपण. जी सर्कल एफ काय येईल? आधी कोण ऑपरेट होणार? एफ ऑफ एक्स वाय सॉरी एक्स वाय काय येणार? एफ ऑफ एक्स वाय काय येईल? आपल्याकडे काय? वाय. आणि हा पुढचा जी ऑपरेट होताना काय करतोय? 0 काय पहिला एलिमेंट काय करतोय? 0 करतोय. 0. म्हणजे हा पहिला एलिमेंट 0 आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट काय? हा जो पहिला कोऑर्डिनेट हा दुसऱ्या ठिकाणी येतो, म्हणजे हा काय आला? 0 आला. लक्षात आलं? येस सर. म्हणजे जी सर्कल एफ म्हणजे थोडक्यात जी एफ इज इक्वल टू एफ जी असतं का? नाही, नेसेसरी नाही. म्हणजे हे कमिट होत नाही मल्टिप्लिकेशन, म्हणजे थोडक्यात कंपोजिशन. एफ सर्कल जी नॉट इक्वल टू जी सर्कल. समजल्याच्यावर नाही प्रॉपर्टी? येस. आता प्रोजेक्शन ऑन वाय ऍक्सिस. हो, प्रोजेक्शन ऑन वाय ऍक्सिस आहे. हे काय? प्रोजेक्शन ऑन वाय ऍक्सिस. हे प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस असतं का? सपोज हे जर मॅप असता तर हे प्रोजेक्शन ऑन एक्स ऍक्सिस असतं का? नो सर. नाही का? कारण याचा एक्सचा कोऑर्डिनेट एक्सच राहिला पाहिजे. आता वायचा कोऑर्डिनेट वायच राहिला पाहिजे. आता बघा एफ स्क्वेअर काय? म्हणजे सर ते प्रोजेक्शन ऑफ वाय पण येणार का? नाही, प्रोजेक्शन ऑफ वाय पण नाही येणार.
का? कारण तुम्हाला वायचा कोऑर्डिनेट वाय ऍक्सिस वर पाहिजे ना, झेडचा कोऑर्डिनेट झेड वर पाहिजे आणि एक्सचा कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस वर पाहिजे. तुम्ही कसंही प्रोजेक्शन का त्याचा कोऑर्डिनेट त्याच्यावरच पाहिजे. एफ स्क्वेअर ऑफ एक्स वाय झेड काय येईल? एफ ऑफ एक्स वाय एफ झेड. एक्स झेड. हे काय येईल? वाय ए झेड ना. एफ ऑफ एक्स वाय काय आहे? वाय एक्स आहे. एक्सचेंज करतोय. वाय कॉम मग आपण काय करील? एक्सचेंज करेल. म्हणजे हा काय आला? एक्सचेंज एक्स वाय. करेल. म्हणजे एक्स वाय इनवर्स म्हणजे आयडेंटिटी आला. हा काय आला? आयडेंटिटी आला. एक्स वाय ची इमेज काय आहे? एक्स एक्स वाय वाय ची इमेज जर एक्स वाय असेल तर त्याला काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅप. म्हणजे एफ स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? आयडेंटिटी. लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. येस सर. आयडेंटिटी आला. म्हणजे एफ हा काय आहे? एफ इनवर्स. एफ इनवर्स आहे. आता खालचा दुसरा मॅप बघू. तो पण इंटरेस्टिंग आहे. हा स्वतःचा इनवर्स काय? स्वतःचे. जी स्क्वेअर ऑफ एक्स वाय काय येईल? जी ऑफ एक्स वाय. हा काय करतो? जी ऑपरेट होताना तर पहिला एलिमेंट Zero. 0 देतो आणि दुसरा Coordinate एलिमेंट zero. काय करतो? पहिला हा पहिला दुसऱ्याला replace. नेतो. हा काय करणार? हा पहिला कोऑर्डिनेट 0 देतो आणि परत पहिला कोऑर्डिनेट दुसऱ्याला नेतो. म्हणजे हा काय आला? 0 आला. म्हणजे हा काय आला? 0 ऑफ 0 0. लक्षात आलं? म्हणजे जी स्क्वेअर काय आहे? येस सर. 0 मॅपिंग आहे. एफ स्क्वेअर काय होती? आयडेंटिटी मॅपिंग होती. तर मग जी समजलं हा की? निगेटिव्ह होईल ना? नाही, जी हा निगेटिव्ह नाही ना. आपण ऍडिशन ऑपरेशन असेल तर निगेटिव्ह म्हणायचं. इथं आपलं कॉम्पोजिशन ऑपरेशन आहे तर त्याला काय म्हणायचं? इनवर्स. म्हणजे असं जर म्हटलं ना, जी प्लस मायनस जी हा जर 0 असेल तर त्याला याला काय म्हणायचं? मायनस जी म्हणायचं, निगेटिव्ह. याला काय म्हणायचं? Okay, sir. इनवर्स म्हणायचं. पण कधी आयडेंटिटी आला तर याला जस्ट म्हणायचं की हे सोल्युशन आहे कशाचं? पी ऑफ टी इज इक्वल टू टी स्क्वेअर या पॉलिनॉमियल्स. म्हणजे या पॉलिनॉमियल मध्ये जर जी टाकला तर पी ऑफ जी इज इक्वल टू काय? जी स्क्वेअर. Zero. म्हणजे हा काय? 0 होईल. म्हणजे याचं काय झालं? सोल्युशन झालं. या स्वरूपाचं. समजलं हे? Yes sir. Yes, sir. लास्टचं एक्झाम्पल आहे. आताच पाहू आपण. कन्सिडर सर लिनियर ऑब्जेक्ट. हा बोला. हे पहिलं आणि सेकंड रिपीट करतात का? कोणतं? याच्यामध्येच आपण जस्ट चालू घेतलं ना, याच्यात नंबर सांगा ना कोणता? ए बी सी फर्स्ट डी ई ए एफ. वालं सर, ए आणि बी वालं सर. ए आणि बी वालं का? करू आपण. हो. एफ हा मॅपिंग आहे तुमचा आणि जी हा मॅपिंग आहे. आपण ऍडिशन कशी डिफाईन केलेली? एफ प्लस जी ही R2 टू R2 येईल. तुमचं एफ आणि जी हे फंक्शन कुठून कुठवर आहे? R2 टू R2. आणि यांची ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन हे सगळंच्या सगळं कुठून डिफाईन होणार आहे? R2 पासून R2 पर्यंत. R2 पासून R2 पर्यंत हे सगळं इथे डिफाईन होणार आहे. बरोबर. आता एफ प्लस जी हा घेतला तर हा पण कसा डिफाईन होतो? तर आपल्या डेफिनेशन नुसार काय होतो? एफ ऑफ एक्स कॉमा वाय प्लस जी ऑफ एक्स G कॉमा वाय असा X, डिफाईन होतो. Y. बरोबर. एफ ऑफ एक्स वाय ची डेफिनेशन काय दिलेली इथं? वाय कॉमा एक्स. आणि जी ऑफ एक्स वाय ची डेफिनेशन काय दिलेली आहे? 0 कॉमा एक्स. यांची X. Y. बेरीज करायची. X. ऑपरेशन दिलंय का इथं? नाही. ऑपरेशन दिलं नाही तर कोणतं ऑपरेशन करायचं? युज्युअल म्हणजे कोऑर्डिनेट वाईज ऍडिशन करायचं. हे जर ऍडिशन केली तर काय येणार आहे? y, 2x. Y, 2X. 2x. आता हे करू आपण. हे काय येईल? समजलं सर, झालं. समजलं ना? त्याला फक्त काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ते सर ते स्केलर मुळे कन्फ्युजन होत होतं. 2 आणि -2 आहे ना, तो बाहेर -2 एकदा राहील का प्लस ठीक आहे. होईल? ठीक आहे. एकदा ते पण करू आपण. 2f मायनस 3g याच्यावर जर मी xy ऑपरेट केले काय येईल? 2F XY. 2f ऑफ xy मायनस XY minus 3D of XY. पण आपण Log of स्केलर हे XY. आउटसाइडला घेऊ शकतो. म्हणजे हे आले xy मायनस 3 हे आउटसाइडला घेऊ शकतो. असे आले.
आता मी वर G लिहितो of x, 2 ऑफ x f ऑफ एक्स वाय काय आहे y y, comma X. x, मायनस 3 ऑफ g ऑफ एक्स वाय काय आहे 0,x. 0, 0,x. comma x, आता मी आत मल्टिप्लाय करतो म्हणजे हे किती येणार आहे 2y, 2y, 2x comma Comma 2x, मायनस 2x तुम्ही मायनस minus मल्टिप्लाय करू शकता 6x. इथून हे करू शकता 0, मायनस 3x, 3x. सॉरी 3x इथं मायनस साइन घेतलं नाही यांची सबट्रॅक्शन करा यांची सबट्रॅक्शन केल्यावर काय येईल 2y मायनस 6 असेल Yes, sir. 2y Yes, sir. याच्यातले आता तुम्ही सोडवायचे काही काही कसं सोडवायचं ते मला सांगायचं फक्त आयडिया सांगायची कन्सिडर द लिनियर ऑपरेटर टी ऑन R3 डिफाइंड बाय टी ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू 2x, 4x मायनस वाय, 2x प्लस 3y मायनस झेड. आता शो काय करायचंय सुरुवातीला टी हा इन्व्हर्टिबल आहे असं शो करायचंय टी इनव्हरचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे टी स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि टी चा डबल इनव्हर्स काढायचा आहे म्हणजे टी स्क्वेअर काढून इनव्हर्स जरी काढला तरी चालेल किंवा टी इनव्हर्स काढून त्याचा स्क्वेअर केला तरी चालेल आपण लास्टचं पाहू लास्टचं इंटरेस्टिंग 2-3 प्रकारे करता येतं आता बघा आपल्याला इन्व्हर्टिबल आहे हे दाखवायचं आता लिनियर ऑपरेटर आहे का आहे इन्व्हर्टिबल आहे असं दाखवायचं म्हणजे तर काय करावं लागेल कर्नल एफ 0 दाखवावं काय लागेल, करावं लागेल 1 1 दाखवावं लागेल, कर्नल एफ हा 0 दाखवावं लागेल 1 1 दाखवावं लागेल किंवा इन्व्हर्टिबल दाखवायचे ना नॉन सिंग्युलर दाखवायला लागेल किंवा ऑन नॉन टू सिंग्युलर दाखवावं लागेल दाखवावं सगळ्यात लागेल, सोपं काय On to कर्नल एफ 0 कर्नलचं दाखवावं सगळ्यात सोपं काय कर्नल टी, कर्नल एफ कर्नल कर्नल टी, कर्नल एफ कसा दाखवणार. काढायचा कर्नल काढू तर 0 कर्नल 0 अजून काय टी करायचं ऑफ एक्स वाय झेड 0 0, बरोबर लेफ्ट हँड साइड लिहून घेऊ आपण 2x, 4y सॉरी 2x, 4x minus 4x y. minus Comma y, 4x minus y, comma 2x plus 3y 3y minus z. इज इक्वल टू 0 0 0 याच्यावरून मी 3 इक्वेशन काढू शकतो का 2x इज इक्वल टू 0 त्याच्यानंतर 0, 4x minus y इज 4x इक्वल टू minus y, 0 2x plus 3y 2x plus minus 3y z is minus equal to z, 0. z इज इक्वल टू 0 आता पहा पहिल्या इक्वेशन वरून काय मिळतंय x इज x इक्वल is टू equal 0 to मिळालं X is 0, equal to एक 0. जर याच्यात 0 टाकला तर y ऑटोमॅटिक काय येणार आहे 0 दोघंही 0 0. टाकले तर 0 z काय येणार मिळालं आहे, मला z 0 equal to 0, 0. म्हणजे कर्नल मध्ये किती एलिमेंट आहेत एकच 0. एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे तो कोणता आहे 0 त्याच्यामुळे कर्नल काय आला आता 0 आहे, 0 आला 0. समजलं ही गोष्ट आता yes sir, काय करायचं 3 वरचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा तर 3 वरचा फॉर्म्युला फाइंड आउट करण्याची प्रोसिजर काय आहे आपण काय करणार टी ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू काय अजून करायचं एबीसी अजून करायचा मग मी जर दोन्ही साइडला इनव्हर्स ऑपरेट केला तर काय येणार आहे टी इनव्हर्स ऑफ ए बी सी हा इक्वल टू काय येणार आहे माझा एक्स वाय X, झेड comma असं y, आहे पहा comma z. आता ऍक्च्युली याची डेफिनेशन काय आपल्याला माहिती टी ऑफ एक्स वाय झेड ची डेफिनेशन काय आहे 2x, 2x, 4x मायनस 4x, वाय आणि समथिंग 4y, हे पहा हा 2x इज इक्वल टू काय आहे ए आहे A, 4x मायनस वाय हा 4x काय आहे minus y is बी equal to b. आणि आहे, 2x प्लस 2x 3y plus 3y minus z. मायनस झेड इज इक्वल टू काय आहे C. सी आहे बरोबर म्हणजे पहा ए बी सी कोणाच्या लँग्वेजला आहे X, y, z च्या. एक्स वाय झेडच्या लँग्वेजला आता मला इथं हे एक्स वाय झेड कोणाच्या लँग्वेजला पाहिजे ए बी च्या लँग्वेजला A, B, पाहिजे C च्या. म्हणजे ABC, याच्यावरून मला एक्स साठी वाय साठी आणि झेड साठी हे इक्वेशन काय करावं लागणार सॉल्व्ह करावं लागणार तर पहिल्यावरून डायरेक्ट मिळते एक्स इज इक्वल टू काय आहे A. a by 2, A by टू 2, झालं आता एक्स इज इक्वल टू हा एक्स इक्वल टू ए बाय टू जर इथं टाकलं तर काय येईल वाय इज इक्वल टू किती येईल हा बी इकडं आणा B आणि हा minus किती होईल 2 किती होईल y is equal to ट्वाइस ए b मायनस plus बी 2a. ट्वाइस ए मायनस बी होईल ना ट्वाइस ए मायनस बी होईल बरोबर Yes, sir. sir, वाय पलीकडे नेला आणि बी इकडे आणला मायनस झाला हा हे टाकल्यावर ए बाय 2 2 कॅन्सल झाला 2a झाला झेड इज इक्वल टू काय मिळेल
3a minus b. किती येईल? याच्यात जर 3a तुम्ही किंमत minus टाकली ए अपॉन बी म्हणजे हा किती आला ए आला प्लस सोडू आपण नंतर b. इथं जर 3a minus b येत असेल. 2a minus b. 3a मायनस बी करेक्ट आहे का हे? नाही नाही sir. 7 7a minus b. आपण करू नाही सी पण यायला पाहिजे ना आपण करू हळूहळू करू. हे पहा इथे x च्या जागी a बाय 2 टाकली ते आले आता y च्या जागी जर ही व्हॅल्यू टाकली तर माझं किती 6a मायनस minus 3b 3b आणि z हा पलीकडे नेलेला आहे आणि हा c अलीकडे आणलाय म्हणजे हे येईल minus a प्लस 6a म्हणजे काय येईल 7a 7a मायनस 3b minus 3b आणि मायनस c minus b. मायनस असं आहे म्हणजे पहा तुमचा इनव्हर्स मॅप कसा आला लक्षात आलं इनव्हर्स ऑफ बी हा इक्वल टू कसा आला तर त्याचा पहिला कोऑर्डिनेट काय येईल 1 च्या जागी a अपॉन 2 दुसरा a कोऑर्डिनेट by काय 2 2a minus b 5a मायनस b आणि तिसरा कोऑर्डिनेट काय येईल 7a minus 3b minus c minus 3b बरोबर. minus c. तिसरा कोऑर्डिनेट येईल इनव्हर्स कसा काढायचा कळलं एखाद्याला एबीसीडी आवडत नसेल तर शेवटी काय करा एक्स वाय झेड देऊन टाका तरी x y z. Okay. समजलं हे इनव्हर्स कसा काढायचा Yes sir. आता Yes, टी sir. स्क्वेअर काढणं गमतीच आहे मजेचं काय आहे टी स्क्वेअर काढणं मजेचं आहे कसं काढणार सांगा बरं आपण फक्त एवढंच सर्व हे ठेवू P of t. टी ऑफ टी काढणार आता टी ऑफ टी काढणं हेच मस्त आहे आपल्याला काय काढायचंय टी स्क्वेअर ऑफ मी डावीपासून चालू करतो टी स्क्वेअर ऑफ एक्स वाय झेड डिफाईन करायचं आहे बरोबर म्हणजे टी ऑफ एक्स वाय झेड काढायचं आहे बरोबर टी ऑफ एक्स वाय झेड काय आहे 2x, 2x. 4x minus y 4x minus y. 2x plus 3y. sorry 2x plus 3y minus z. 2x plus 3y 3y minus minus z z. पहा आता काय करायचं पहा इथं काय लक्षात घ्यायचं की प्रोसिजर काय होती प्रोसेस काय होती हा टी ऑपरेट होताना हा काय करतोय पहिला एलिमेंट दुप्पट करतोय म्हणजे मला हा टी ऑपरेट होताना काय करणार पहिला एलिमेंट दुप्पट होणार म्हणजे हा 2 हा जो पहिला एलिमेंट काय झालाय दुप्पट झालाय बरोबर दुसरा कसा आहे की पहिला एलिमेंट 4 टाइम्स होते मग याचा पहिला एलिमेंट काय होते 4 टाइम्स होते म्हणजे याचा पहिला एलिमेंट काय आहे 4 टाइम्स म्हणजे 4 times 2x मायनस minus y हा असा येतोय y म्हणजे सेकंड कोऑर्डिनेट 4x सेकंड minus कोऑर्डिनेट y. कोणता आहे सेकंड 4x कोऑर्डिनेट minus हा y. आहे 4x मायनस y हा झाला त्याच्यानंतर तिसऱ्यांदा काय आहे हा ऑपरेट होताना कसा होतोय हा पहा की पहिला एलिमेंट 2 टाइम्स होते म्हणजे पहिला एलिमेंट म्हणजे 2 टाइम्स म्हणजे हा 2 2 times of पहिला 2x 2x प्लस 3 टाइम्स plus दुसरा 3 times एलिमेंट of हा 3 टाइम्स 4x. म्हणजे 4x 4x minus y. minus हा दुसरा आणि मायनस हा झेड म्हणजे हाच minus होता z 2x हा plus 2x 3y plus minus 3y z. minus y z. मायनस झेड हे असं डिफाईन करायचं लक्षात आलं कसं करायचं yes Yes sir sir. याला सॉल्व्ह करायचं म्हणजे इथं पहा इथं ऍज अ एक्स वाय झेड नाही घ्यायचं इथं नंबर कोणत्या कोऑर्डिनेटचा एलिमेंट आहे त्याच्यावरून घ्यायचं लक्षात आलं काय करायचं Yes sir. सर ते इथं 3 कशावरून घ्यायचं 4x सांगा ना कोणतं लास्टचं का ते 3 into 4x minus y लास्ट मध्ये हे का हो सर तेच हे पहा हा मॅप काय करतोय आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊ मग त्याच्यावर इलॅबोरेट करू पर्यंत डिफाईन कसा केलाय टी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 2x, 3x प्लस y हा असा डिफाईन केलाय पहा हा मॅप काय करतो हा जो पहिला एलिमेंट आहे त्याला काय करतो दुप्पट करतो आणि दुसऱ्या ठिकाणी काय करतो हा पहिला एलिमेंट आहे त्याला 3 टाइम्स करतो आणि दुसरा एलिमेंट तसा आहे दोघांची काय करतो ऍडिशन घेतो म्हणजे आता टी स्क्वेअर ऑफ एक्स वाय काढायचं मी ठरवलं माझं काय टी ऑफ एक्स वाय e of x विच इज इक्वल टू बरोबर आता टी ऑफ एक्स वाय कॉमा माहिती आपल्याला काय 2x, 3x प्लस वाय बरोबर आता टी हा ऑपरेट होताना काय करतो इथं काय केलं पहिल्या एलिमेंटला 2 टाइम्स केलं
म्हणजे हा जो याचा पहिला एलिमेंट आहे जे काय आहे ते काय होणार आहे 2 टाइम्स होणार आहे. म्हणजे हा काय आला. बरं थोड्या वेळ आपण काम करू एक. असं करण्याच्या ऐवजी काय करू आपण, याला असं म्हणतो मी 2x टी ऑफ 2x ला a नाही 2x नाही म्हणत मी, याला थोड्या वेळ काय म्हणतो पी क्यू म्हणतो थोडं a पी ऑफ म्हणून पी क्यू. हा तर P इज इक्वल टू काय आहे 2x आहे. Twice Q x इज इक्वल टू काय आहे 3x y 3x plus plus y. या डेफिनेशन काय होणार आहे, पहिला एलिमेंट 2 टाइम्स म्हणजे काय होणार आहे 2p आणि दुसरा एलिमेंट किती होणार आहे. ठीक आहे आपण हे नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. माझा 30 सेकंदात मोबाईल शटडाऊन होतोय. नेक्स्ट लेक्चरला 2:50 ला करू आपण, चालेल ना. okay sir. Okay, sir. Okay, sir. हो हेच पाहू आपण एक्झाम.